नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. सकाळची वेळ आहे आणि नुकतंच बघा उजाडलेलं आहे आणि मी बाहेर आलेली आहे. तर थोडासा अंधार असला ना की मी बाहेर येत नाही, कारण आमच्याकडं हे घर आमचं जे आहे ते एका साईडला आहे आणि भरपूर कुत्रीसुद्धा ना बाहेर असतात. त्या मला कुत्र्यांची आता भीती वाटायला लागलेली आहे. त्यामुळं ना अंधार असताना मी बाहेर येत नाही. काम तर भरपूर असतं, पण मला बाहेर येता येत नाही. थोडंसं उजाडलं की मी लगेच बाहेर येते. तर काल होती नरक चतुर्दशी आणि नरक चतुर्दशी दिवशीचा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. संपूर्ण दिवाळी फराळ जे आहे आपलं ते बनवून झालेलं आहे आणि आज आहे लक्ष्मीपूजन. तर त्याचीच तयारी बघा चालू झालेली आहे. लोटझाड, तर काल नरक चतुर्दशी होती, छोटी दिवाळी. तर मुलांनी भरपूर फटाकडे फोडलेले होते आणि फटाकडे फोडले ना की अंगणामध्ये भरपूर घाण होते. तर त्यामुळं ना मी हे सगळं आधीच स्वच्छ करून ठेवलं होतं, लक्ष्मीपूजन होतं म्हणून. आणि अमावस्यासुद्धा लागणार होते, तर म्हटलं चला सगळं अंगण वगैरे स्वच्छ करून ठेवूया. स्वच्छ करूनही काहीच फायदा झाला नाही ताईंनो. एवढी सगळी घाण, एवढी सगळी कागदं फटाकड्यांची सगळी जमा झाली होती. आणि आज तर महत्त्वाचा दिवस आहे लक्ष्मी सेवा करण्याचा. लक्ष्मी आपल्या घरी यावी, तर यासाठी आपण उपासना करत असतो, घरात स्वच्छता करत असतो, बरेचसे उपाय करत असतो. आणि मग घर असं घाण ठेवून कसं चालेल? आणि समजा अंगणच स्वच्छ नसेल तर मग काही उपयोग नाही त्याचा. अंगणाच्या या कोपऱ्यापासून पाठीमागच्या घराच्या त्या टोकापर्यंत जर घर स्वच्छ असेल तरच मग समजायचं की आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे. तर आपल्यासाठी स्वच्छता करायची आहे, आपल्या कुटुंबियांसाठी. म्हणून बघा हे सगळं आता बघा, सगळं मी सारवून वगैरे काढलं होतं अंगणातलं. तरीसुद्धा भरपूर अशी घाण झालेली होती. चला म्हटलं हे सगळं झाडून लोटून घेऊया आणि कचरा लांब टाकून येऊया. आज आहे अमावस्या, तर कालपासूनच चालू झालेली आहे ताईंनो आणि आज 6 वाजेपर्यंत अमावस्या आहे. होता होईल तेवढी स्वच्छता ठेवणार आहे, जाळ्या जळमटं काढून घेणार आहे आणि हे जे नेहमीचं रुटीन आहे स्वच्छतेचं तर ते तर आहेच बघा. आता दिवाळी ला सुरुवात झाली की नाही, दिवाळीच्या दिवसापासून ना रोज मी सडा रांगोळीला सुरुवात करते. आता दिवाळीपर्यंत तर पाऊस पडतच होता, अगदी धनत्रयोदशीपर्यंत आमच्याकडे पाऊस पडत होता. त्यामुळं ना सडा रांगोळी करता येत नाही. पण आता जसं-जसं थंडी वाढायला लागेल आणि पाऊस कमी होईल ना, तर तसं-तसं रोज अंगणामध्ये असं छान लोटायचं, सारवायचं, सडा मारायचा, रांगोळी काढायची. तर आता हे नेहमीचंच रुटीन माझं बघा चालू होणार आहे. तर बघा सडा रांगोळी करून घेतली आणि लगेचच वर आलेले आहे. तर पॅसेजमध्ये ना आचारी बाबा जे होते ते दिवाळी करायला आले होते ना, त्यांनी बुंदी तळताना भरपूर तेल सांडलं होतं ताईंनो पॅसेजमध्ये. आणि चौकट मी इतकी छान आणि सुंदर सजवलेली तुम्ही बघत असाल. तर सगळीकडे तेलकट झालं होतं. तर म्हटलं चला आधी हे सगळं स्वच्छ लोटून घेऊया आणि सगळं लोटून कचरा ना सकाळी सकाळी भरून टाकायचा असतो. संध्याकाळी असतं लक्ष्मीपूजन, म्हणजे पूजा मांडणी करायची असते. बरंचसं डेकोरेशन करायचं असतं, पणत्या लावायच्या असतात. तर हे सगळं स्वच्छता, पूसपास, लोटझाड करायला संध्याकाळी वेळ मिळत नाही. म्हणून होता होईल तेवढं सकाळी सकाळी ही सगळी कामं करून घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळेला दिवाळीला माझं असंच रुटीन असतं. तर आचारी बाबा जे आले होते तर त्यांनी ना बुंदी तळली तर इतकं तेलकट झालं होतं ना, मग मी काय केलं, एका पातेल्यामध्ये गरम पाणी केलं आणि त्या गरम पाण्याने संपूर्ण पॅसेज जो आहे तर तो धुवून काढलेला होता आणि बऱ्यापैकी म्हणजे तेलकट कमी झालेलं होतं तिथलं. एकदा तेलाचे डाग पडले ना की पडले आणि निरमा सर्फ वगैरे टाकत बसले असते ना मी, तर आणिकच उशीर झाला असता. सकाळी सकाळचं हे सगळं रुटीन आहे ताईंनो. सकाळी 5:45 पासून मी कामाला लागलेले होते. तर माझं हे 8, 8:30 वाजेपर्यंत, 8:45 वाजेपर्यंत सगळं माझं झालेलं होतं, स्वच्छता, घरातली कामं. तर सकाळी सकाळी लक्ष्मीपूजन ज्या दिवशी होतं तर त्या दिवशीचं हे सगळं रुटीन आहे की मी म्हणजे सकाळी काय केलं. तर बघा पॅसेज वगैरे आपलं सगळं स्वच्छ झाल्यानंतर ना घरामध्ये आले, किचनमध्ये. आणि किचनमधलं तर स्वच्छता मी रात्रीच करून झोपलेले होते. अजिबात एकही भांडं खरकाटं, कुठं जाळी जळमटं, घाण अजिबात घरामध्ये नव्हती. लोटून झाडून चकचकीत पुसून वगैरे घेतलं होतं. जरी फराळ केलेलं होतं दिवाळीचं तरीसुद्धा. आणि छान गॅस वगैरे धुवून वगैरे घेतलेला होता. तर एक जास्वंदाचं फूल वाहिलेलं आहे.
आणि नेहमीप्रमाणे करते तसं अन्नपूर्णेचं पूजन करून घेतलेलं आहे. आता तुळशीला पाणी घालायचं आणि मग पुढच्या कामाला लागायचं. तर आत्ताच सगळी कामं आवरून झालेली आहे. सकाळी सकाळी बघा आत्ता 7 वाजलेले आहेत आणि अजूनही आमच्याकडे ना भरपूर असं धुकं आहे. ते सगळीकडे आजूबाजूला मस्त असं धुकं पसरलेलं आहे आणि ना रात्री एवढं लायटिंग वगैरे केलं ना, रात्री भरपूर पाऊस आला होता. सकाळी पण पाऊस पडला. माझी मस्त अशी अंघोळ झालेली आहे. छान असं अभ्यंग स्नान. भारी वाटतं खरंच. ही दिवाळी पहाट, दिवाळी सकाळ खरंच भारी वाटते. तर आता घरातलं सगळं जे काही आहे ना स्वच्छतेचं ते आवरून झालेलं आहे. आज आहे लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता बघा केस ना माझे थोडेसे वाळलेले आहे. अभ्यंग स्नान झालं ना की एक मस्त असा सुगंध सगळीकडे दरवळत असतो उठण्याचा. तर केस वाळल्यानंतर चला म्हटलं पहिलं वेणी घालून घेऊया. कारण केस मोकळे असले ना की अजिबात कुठलंच काम सुचत नाही. कालपासूनच मी ठरवलेलं होतं की स्वच्छतेची जी काही कामं आहे अगदी आवराआवर डेकोरेशन हे सगळं सकाळी सकाळी करून घ्यायचं आहे. जरी आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक असला तरी आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता. तर म्हटलं स्वच्छता आधी करून घ्यायची. जी होता होईल तेवढी 7-7:30 वाजेपर्यंत स्वच्छता करून घेऊया आणि देवपूजा करून घेऊया. त्यानंतर देवांनासुद्धा उटणं वगैरे लावायचं आहे आणि पूजा जी आहे संध्याकाळची तर ती मांडायची आहे. कारण अमावस्या जी आहे तर ती 6 वाजेपर्यंत आहे आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सांगितलेला आहे 6:04 ते 8:35 असा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. त्यामुळे ना पूजा वगैरे मांडून घ्यायची आहे. आता घरातली सगळी स्वच्छतेची कामं झालेली आहे. घर अगदी चकाचक झालं. माझं तर अभ्यंग स्नान झालेलं होतं. आता मुलं उठलेली होती आणि बघा किचन कट्ट्यावर थोडंसं ना ऊन पडलेलं आहे. तर 7:30 पावणे 8च्या दरम्यानचं हे टायमिंग आहे. मुलं उठलेली आहे तर चला म्हटलं मुलांना उठणं वगैरे लावूया. छान मालिश करूया. तेल मालिश करून त्यांना अंघोळ घालूया. त्यांच्यासाठीच मी हे ताट तयार करते. तर तुम्हाला मी उटणं कसं तयार करते याची रेसिपी सांगते आणि प्रवीण उटणं आम्ही वापरतो ना त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं आहे. पाठीमागं त्यांनी रेसिपी दिलेली आहे. तर बघा उटणं आपण ज्या प्रमाणात घेतो 2 चमचे उटणं घेतलं ना की 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. आता तुम्हाला हे सगळ्याचे तर गुणधर्म माहिती आहेत. तर त्यामध्ये ना थोडंसं तेल घालायचं. बेसन पीठ जे आहे ते आपली स्किन टाईट म्हणजे करतं आणि खोबऱ्याचं तेल मी थोडंसं घालते उटण्यामध्ये. की ह्या थंडीच्या दिवसामध्ये ना आपल्या स्किनला थोडंसं असं छान मॉइश्चर मिळतं आणि मग त्यानंतर बघा थोडंसं ना मी अत्तर पण घालते. जेणेकरून बघा दिवाळी स्पेशल काहीतरी तर उटणं माझ्याकडे ना वेगवेगळ्या ह्याचं अत्तर आहे वासाचं. तर अत्तरसुद्धा घालते. छान सुगंध आला पाहिजे. लावणाऱ्याला अगदी फ्रेश वाटलं पाहिजे. मस्त दिवस गेला पाहिजे. तर यासाठी थोडंसं अत्तर घातलेलं आहे. गुलाबजल घातलेलं आहे आणि मग त्यानंतर ना कोमट दूध करते आणि कोमट दुधामध्ये हे उटणं आहे ना छान मिक्स करते. आता सध्या थंडीचे दिवस असतात. सकाळी सकाळी थंडी असते आणि मग गारगार उटणं लावायला कोणालाच आवडत नाही. सगळे कंटाळा करतात. म्हणून थोडंसं कोमट दूध करते आणि दूध कोमट घातलं की नाही थोडंसं गरम गरम पेस्ट लागली ना की भारी वाटतं. म्हणून मग ना अशाच पद्धतीनं मी दरवर्षी उटणं तयार करत असते. उटण्याचं ताट. आता बघा उटणं लावायला तर ना दोघांना पण म्हणजे अजिबात आवडत नाही. का माहिती का आवडत नाही, पण त्यांना दोघांना जबरदस्तीने मी इथं बघा आता बसवलेलं आहे उटणं लावायला. तर दरवेळेस ना आमची बघा पहिली अंघोळ अशीच असते. तर नरक चतुर्दशी दिवशी पहिलं अभ्यंग स्नान म्हणजे पहिली अंघोळ होती. पण त्या दिवशी ना माझी खूप धावपळ झाली होती आणि मुलंसुद्धा उठली नव्हती. म्हणून आमची पहिली अंघोळ राहिली आणि ही दुसरी अंघोळ आहे. तर बघा आता वासाचं तेलसुद्धा मुलांना आवडत नाही. ह्या दोन्ही मुलांना बदाम तेल वगैरे आपण लावतो बघ. तर ते वासाचं तेल त्यांना आवडत नाही. तर मग मी साधं खोबऱ्याचं जे तेल आहे ते थोडंसं कोमट करते. बाटली जरा गॅसवर धरते. थोडंसं कोमट झालं की मग हे तेल ना छानपणे त्यांच्या डोक्यावर टाकून छान मालिश करते. कोमट तेल थोडं सकाळी सकाळी लावलं ना आता थंडीच्या दिवसात तसंच करत जा. म्हणजे मी तरी तसंच करते. मुलांना सर्दी होत नाही. जरा खोबऱ्याचं तेल जे आहे ते थोडंसं कोमट करून लावलं ना तर मुलांना सर्दी होत नाही. थंडीच्या दिवसामध्ये भरपूर सर्दी, खोकला हे सगळे आजार बघा चालू होत असतात. मुलांच्या तक्रारी चालू होत असतात. तर अशी आमची असते बघा सकाळी सकाळी दिवाळी सकाळ म्हणू शकता तुम्ही, पहाट तर नाही. पण दिवाळीची जी सकाळ आहे ती अशा पद्धतीनं आमची दरवर्षी जात असते. तर दोन्ही मुलांना बघा एका बाजूला बसवलेलं दोघं मुलं एकमेकांबरोबर भांडतायत आणि इकडं पप्पा त्यांचे बघायला आले होते की दोघांचीही कशी मस्त अशी मालीस मसाज चालू आहे.
दोघांनाही उटणं लावून झाल्यानंतर छान तेलानं मालिश केल्यानंतर ना एक फोटो काढलेला आहे. तेवढीच आपली आठवण राहावी मुलांची, दोन्ही मुलांची म्हणून थोडंसं जरा 1-2 फोटो शूट करायचं चाललेलं होतं. तर कोणीच बघा व्यवस्थित पोज देत नव्हतं, कोणीच हसत नव्हतं. 1-2 फोटो काढले आणि लगेचच मग त्यांना अंघोळीला आणलेलं होतं. तर बघा अंघोळ घातलेली आहे. तर आता तुम्ही म्हणाल, "ताई कपड्यांवरच अंघोळ." तर तुम्हाला सांगते, की एकदा बघा कॅनलमध्ये पोहताना मी व्हिडिओ जो होता ना, तो शूट करून अपलोड केला होता. तर मला कम्युनिटी गाईडलाईन्स आली होती. तर त्यामुळं ना मी म्हटलं, "चला बनियन वगैरे घालूनच आता यांना अंघोळ करूया आणि उटणं लावूया." म्हणूनच मी बघा अशा पद्धतीनं बघा अंघोळ घातलेली आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर छान उटणं लावून मालिश केल्यानंतर, अभ्यंग स्नान झाल्यानंतर दिवाळीचा जो काही नाश्ता असतो बघा, कोणाला शंकरपाळी आवडते, कोणाला करंजी आवडते. तर हाच बघा नाश्ता सगळ्यांना सकाळी-सकाळी दिलेला होता आणि पुरणपोळीचं इकडं नैवेद्य थोडंसं मी इथलं जे व्हिडिओ शूट आहे ते फास्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते. तर बघा पुरणपोळीची जी डाळ आहे तर तुम्ही म्हणाल की धुतली नाही, तर ती ताईंनं पुसून घेतलेली होती. पाखडून पुसून घेतलेली आहे आणि मग पातेल्यात जे पाणी आहे ते थोडंसं कोमट करून घेतलं आणि त्यामध्ये डाळ शिजायला घातलेली आहे. थंड पाण्यामध्ये पुरणपोळीची जर डाळ तुम्ही शिजायला घातली ती लवकर शिजणार नाही. त्यामुळं आधी पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं, अगदी काटामोड करायचा आणि मग तसं पाणी गरम झाल्यानंतर डाळ आहे ना तुम्हाला धुवायची असेल तर धुवा. आमची घरवा डाळ होती म्हणून मी पुसून पाखडून घेतली आणि डाळ शिजायला घातलेली आहे. आता इकडे लगेच एका बाजूला बघा तांदूळ निवडून घेतले आणि अर्धा किलोचा भात मी शिजायला घातलेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे की संध्याकाळी एवढं सगळं पूजन असतं, आरती असते, तर संध्याकाळी काही स्वयंपाकाला वेळ मिळत नाही. म्हणून मग मी पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे तो दोन्हीही टायमाचा केलेला आहे. आता पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक मी काही तुमच्याबरोबर शेअर करणार नाही. फक्त सुरुवातीची ही जी तयारी आहे तीच मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर बघा आता मी डाळ घातलेली आहे शिजायला आणि अशा पद्धतीनं बघा काहीसं पांढरं म्हणजे पातेल्यामध्ये किंवा कुकर नाही चुलीवर जर आपण डाळ शिजायला घातली ना की असा फेस तयार होतो तुरीच्या डाळीचा, तर तो सगळा काढून टाकायचा आणि छान पुन्हा एकदा डाळ हलवून घ्यायची आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाणी ओतायचं आहे. तर फुलसुद्धा गॅसवरचं छान असं उमललेलं होतं बघा. सुरुवातीला मी पूजा केली तेव्हा कळीच ठेवली होती गॅसवर. म्हणजे अन्नपूर्णेला वाहिलेलं होतं ते फूल. माझ्याकडे जर फुलं असली तर फूल मी गॅसला वाहते आणि सकाळी अन्नपूर्णेचं पूजन करते. हे तर तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही नेहमी जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर. आता आपण जसं अभ्यंग स्नान केलं घरातल्या प्रत्येक माणसाला जसं आपण उटणं लावून अंघोळ घातली तर तशीच आज देवाला अंघोळ घालायची आहे. तर पंचामृत वगैरे कोणी बघा दुधानं अभिषेक करतं, पंचामृताचा अभिषेक करतं. तर या दिवशी ना मी काय करते, दूध पंचामृत काहीच नाही वापरत. तर देवांसाठी ना एक वेगळं बघा उटणं तयार केलेलं आहे. त्या उटण्यामध्ये जे काही मी घातलं होतं सुरुवातीला तेच तसंच उटणं सगळं तयार करून घेतलेलं आहे आणि प्रत्येक देवाचे जे टाक आहेत कुलदैवतेचे तर त्यांना ना 4-4 बोट उटणं लावलेलं आहे आणि उटण्यानं छान बघा अशी अंघोळ घालून घेतलेली आहे. तर उटण्यामध्ये अत्तर वगैरे तर होतच. स्वामी महाराजांना सुद्धा छान असं उटणं लावून स्वच्छ पाण्यानं अभिषेक घालून छान गंध वगैरे लावलेला आहे, नवीन वस्त्र घातलेलं आहे आणि देवपूजा माझी संपूर्ण मी तुम्हाला दाखवली नाही. संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला संपूर्ण देवपूजा आणि देवांची मी कशी मांडणी केली, कसं देव्हारा डेकोरेट केलं हे सगळं दाखवणार आहे. तर मला आत्ता सकाळी खूप घाई होती ना म्हणून मी पटपट देवपूजा केलेली आहे आणि पटपट जे काही करायचं होतं ते डेकोरेशन केलेलं आहे. कॅमेरा एकदा चालू झाला ना की मग काहीच काम सुचत नाही, मग कॅमेऱ्याकडेच लक्ष द्यावं लागतं. त्यामुळं कॅमेरा बंद केला आणि सगळी देवपूजा आटपून घेतलेली आहे. मंदिर वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलं, नवीन वस्त्र घातलं आणि हे सगळं बाकीचं आवरायचं असतं. तर बघा चौकटसुद्धा छान सजवून घेतलेले आहे, शुभ लाभ काढलेला आहे. मध्ये दरवाजावर स्वस्तिकचं चिन्ह आज काढायचं आहे आणि आज सर्वात महत्त्वाचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीची सेवा करण्यासाठी तर हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि आज महत्त्वाचं म्हणजे आज ना कवळ बांधण्याची सुद्धा म्हणजे परंपरा आहे, प्रथा. आता जे लोक बांधतात ना तर ती लोक आजच्या दिवशी ना आपलं जुनं जे कवळ असेल तर ते खराब झालेलं असेल किंवा आता जुनं आहे खराब नाही झालं तरी पण आजच्या दिवशी ना बदलतात. तर आज आहे लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीतली जी अमावस्या असते ना ही महत्त्वाची अमावस्या.
तर त्यामुळं ना आज कवळसुद्धा बांधतात. तर मी सुद्धा म्हटलं कवळ आपण बांधूयात. तर मग अशा पद्धतीनं ना त्या कवळावर ओम काढायचा आहे आणि बाजूला रिद्धी-सिद्धीच्या रेषा काढायच्या आहेत. त्यानंतर स्वस्तिक काढायचं आहे. आणि बघा पाठीमागं मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि लाल कापडामध्ये ना बांधून कवळ अशा जागी बांधायचं आहे की प्रत्येक माणूस त्या कवळाच्या खालनं जायला हवा. तर कवळ म्हणजे प्रत्येक माणसाच्या डोक्यावरनं ते डोक्यावर चौकटीला बांधायचं आहे. जेणेकरून प्रत्येक येणारा माणूस आहे ना त्या कवळाखालनं जाईल. आता हे कवळ का बांधतात ते सांगते ताईंनो तुम्हाला मी थोडक्यात. तर आपले घरातले जे माणसं आहेत ती लांब-लांब ठिकाणी, लांब-लांब गावी फिरत असतात. कुठली जागा कशी असते, तर हे काय आपल्याला सांगता येत नाही. आणि मग ते काय करतात रात्रीचं घरामध्ये म्हणजे रात्रीचं अवेळी घरामध्ये येतात. घरामध्ये प्रवेश करतात. तर कुठून-कुठून लांब-लांबून ते फिरून आलेले असतात. आपल्या घरामध्ये ना म्हणजे त्यांच्याच पायानं आपल्या घरामध्ये कुठली वाईट शक्ती किंवा नकारात्मकता प्रवेश करू नये यासाठी बघा हे कवळ बांधलं जातं. आणि कुणाची नजर कशी असते, कुणाची नजर कशी असते, तर आपल्या कुटुंबियांचं या सगळ्यांपासून रक्षण व्हावं ह्यासाठी हे कवळ बांधलं जातं. आणि कुठलीही गृहिणी अगदी साध्या मनानं का असे ना आपल्या कुटुंबाचं बाबा रक्षण व्हावं, भलं व्हावं ह्यासाठी या सगळ्या गोष्टी करत असते. तर एवढं साधं सोपं कारण आहे यामागचं. तर त्यामुळं कवळ हे बांधायचंच असतं आणि या दिवशी बांधलेलं ना खरंच खूप चांगलं असतं. तर बांधलेलं आहे आम्ही सुद्धा आणि बघा सगळेच एकत्र झालेली होती. आत्ता वाजलेले होते बघा 6 संध्याकाळचे आणि संध्याकाळचा हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर सकाळी-सकाळी कवळ वगैरे बांधून झालेलं होतं आणि संध्याकाळी ना दादांनी लगेचच गाडी वगैरे धुवायला घेतलेल्या होत्या. तर ही आहे आमची टेम्पो. आता नवीन बिझनेस चालू केलेला आहे. तुम्ही जर गणपतीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहिती आहे की कुठला बिझनेस चालू केलेला आहे दादांनी आत्ता. तर त्या बिझनेसचं सुद्धा पूजन करायचं आहे. घरामध्ये जेवढ्या काही लक्ष्मी आहेत त्यांचं सगळ्यांचं पूजन करायचं आहे. तर या व्हिडिओचा मी शेवट इथंच करते. खूप मोठा हा व्हिडिओ झालेला आहे. ही सकाळची आवराआवर लक्ष्मीपूजना दिवशीचा हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला. तर या व्हिडिओचा इथंच शेवट करते आणि हा दुसरा व्हिडिओ जो आहे तो लगेचच मी अपलोड करणार आहे. संध्याकाळचं कसं पूजन केलेलं आहे आणि काय काय मज्जा मस्ती धमाल केलेली आहे. आम्ही कसं लक्ष्मीपूजन केलं हे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर संध्याकाळचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. लगेच मी संध्याकाळचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर या व्हिडिओचा पार्ट सेकंड जो आहे तो मी लगेच अपलोड करणार आहे.